दरवर्षी ज्योतिबा यमाई देवीचं लग्न का लावतात? वाडी रत्नागिरी डोंगरावरती चैत्र यात्रा का भरते आणि यमाई देवीला मीठ पीठ का वाहिलं जातं हे तुम्हाला माहितीये का? तर केदारनाथांची म्हणजे ज्योतिबांची दक्षिण मोहीम संपल्यानंतर ते उत्तरेकडे जायला निघाले, तेव्हा अंबाबाईनं त्यांना विनंती करून वाडी रत्नागिरीवरच त्यांचा राज्याभिषेक केला. पण या राज्याभिषेकाचं आमंत्रण ती यमाई देवीला द्यायला विसरली, तेव्हा चोपडाई देवीनं याची जाणीव केदारेश्वराला करून दिली. म्हणून यमाईचा रुसवा काढण्यासाठी ज्योतिबा औंधकडे गेले. दरवर्षी ते वाडी रत्नागिरी ते औंध असा पायी प्रवास करायचे. एकदा यमाई देवी ज्योतिबांना म्हणाली की तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीच्या चाफे वनामध्ये प्रकट होईल. त्यानुसार चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये देवी चाफे वनामध्ये प्रकट झाली आणि तिच्या आगमनाप्रित्यर्थ ज्योतिबांनी तिचा विवाह जमदग्नींशी लावून दिला. हाच सोहळा चैत्र यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यमाई देवीला मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेलं दाम्पत्य यमाईच्या मंदिरामध्ये खापरांची आणि दगडांची उतरंड लावतात. ही उतरंड 14 चौकडे आणि 7 समुद्र रूपी विश्वाचं प्रतीक आहे. आम्ही नवीन जीवनाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने करतो आहे, आमचा संसार सुखाचा होऊ दे, अशी तिच्याकडे प्रार्थना करून तिला मीठ आणि पीठ वाहिलं जातं. यमाई देवीच्या दर्शनाविना ज्योतिबांची वारी अपूर्ण आहे, अशी ही एक मान्यता आहे.